नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. 6 फेब्रुवारी 2021च्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. स्पॉटलाईट रायटिंग फोरम जॉईन करण्याकरता spotlightritingforum@gmail.com या मेल आय डीवर मेल करून त्यासंबंधीची माहिती तुम्ही मिळवू शकता. IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग चॅलेंज आणि MPSC मेन्स करता मराठी आणि इंग्रजी एसे असे मॉड्यूल्स आहेत. स्पॉटलाईट बुकचा विचार करता स्पॉटलाईट इयरबुक 2021, स्पॉटलाईट MCQ 2021. तर हे दोन्ही पुस्तकं पोस्टल सर्व्हिसचा नंबर तुमच्यासमोर आहे 8446430119. ऑनलाईन ॲमेझॉन, Cart91, KSagarOnline.com आणि फ्लिपकार्ट या सर्व प्लॅटफॉर्मवर ही पुस्तकं उपलब्ध आहेत. सो तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोननुसार तुमचा प्लॅटफॉर्म निवडू शकता पुस्तकांच्या खरेदी करता. संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज जे आहे ते तहकूब झालेलं आहे आणि एकंदर याचा जो बेसिक मुद्दा तोच आहे आपला की शेतकरी आंदोलन आणि विरोधकांचा जो आक्रमक पवित्रा होता त्याच्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज जे आहे ते तहकूब झालेलं आहे. एकंदरीत आज जे आहे 6 फेब्रुवारी रोजी दिल्ली वगळता देशभर चक्काजाम करण्यात येणार आहे. बिहारनी पण त्याच्या अगेन्स्ट जे काही आहे की जी लोक आंदोलनात असतील त्यांना येत्या काळात वेगवेगळ्या सरकारी योजना, जॉब्स याच्यापासून वंचित राहावं लागेल असाही निर्णय घेतलेला आहे नितीश कुमार यांनी. सो बेसिकली जे आहे की एकंदर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहे, मग जर आंदोलन शांततेच्या इच्छाने असलं तर त्या केसमध्ये मग आर्टिकल 19चा रिस्पेक्ट सिस्टीमने ठेवला पाहिजे का, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आंदोलन जर तुम्ही केलं तर बिहारने हे क्लिअर केलेलं आहे की तुम्हाला ना नोकरी मिळणार आहे ना कर्ज मिळणार आहे. म्हणजे तुमचं पासपोर्ट असेल है ना, किंवा सरकारी नोकरी, आर्थिक अनुदान, बँक कर्ज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात. उत्तराखंडनी पण हा निर्णय घेतलेला आहे. सो उत्तराखंड आणि बिहार हे दोन राज्य याच्यामध्ये आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. ओके, आता याच्यावर पण जे आहे की टीकाटिप्पणी सुरू झालेली आहे की असं तुम्ही करू शकत नाही किंवा हे चुकीचं आहे. सो हा एक मेजर मुद्दा आहे. तर एकंदरीतच बघूयात येत्या काळामध्ये कशा पद्धतीने गोष्टी होतात. अयोध्येचा राजा सांस्कृतिक हिच्यामधली महत्त्वाची न्यूज आहे बघा. अयोध्येचा राजा हा पहिला मराठी चित्रपट आहे बघा, बोलपट. ओके, पहिला मराठी बोलपट आहे हा अयोध्येचा राजा, व्ही शांताराम दिग्दर्शित. सो याला 90 वर्ष पूर्ण झालेत. 6 फेब्रुवारी 1932 रोजी हा प्रदर्शित झाला होता. सो मराठी पहिला बोलपट. मग आता याच्यामध्ये सिम्पली 3 गोष्टी येतात की एकतर 6 फेब्रुवारी 2021 रोजी हा 90th प्रवेश केला म्हणून ही न्यूज आलेली आहे. प्रभात फिल्म कंपनीद्वारे हा चित्रपट जो आहे तो त्याची निर्मिती करण्यात आली होती आणि दिग्दर्शन जे होतं तर ते व्ही शांताराम यांचं आहे बघा. पिंजरा चित्रपट तुम्ही बघितला असेल व्ही शांताराम यांचा. सो व्ही शांताराम यांचं दिग्दर्शन, निर्मिती प्रभात फिल्म कंपनी. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिला फॅक्ट लक्षात ठेवा. राजा हरिश्चंद्र तुम्हाला माहीत असेल प्रत्येकाला, 1913मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक जे आहेत दादासाहेब फाळके यांनी या मुखपटाची निर्मिती केली होती. याच्यात पण एक वाद आहे बघा, तो तुम्ही काही ठिकाणी वाचू शकता की पहिला चित्रपट नेमका दादासाहेब फाळकेंनी आणला होता की अजून एक आहेत व्यक्ती त्यांच्या वारसांमध्ये ते काही युद्ध चालू आहे सगळं. 1931मध्ये आलम आरा हा पहिला हिंदी बोलपट आला होता बघा आणि 1932मध्ये अयोध्येचा राजा आलेला आहे. म्हणजे पहिला हिंदी बोलपट किंवा भारतातला पहिला बोलपट हा आलम आरा आहे 1931. हा दुसरा फॅक्ट झाला. हा हिंदी पहिला बोलपट आहे, भारतातला पण पहिला बोलपट आहे. आणि मग अयोध्येचा राजा जो आहे तो पहिला मराठी बोलपट आहे. आता याची स्टोरी जी होती ती राजा हरिश्चंद्र, तारामती आणि त्यांचा मुलगा रोहिदास यांच्या पुराणकथेवरती आधारलेली होती. 15 गाणी याच्यामध्ये होती आणि जे काही संवाद होते ते फार कमी होते. आणि सुरुवातीच्या काळात हेच होतं की तुम्हाला मॅक्झिमम जे होतं ते गाणी आणि त्या गोष्टी राहायच्या. पुस्तकांच्या बाबतीत आज शनिवार आहे, एक कादंबरी आहे बघा. नेदरलँडमधला जो ग्रामीण भाग आहे त्याच्या पार्श्वभूमीवरची एक कादंबरी, मरिक रिजनेवेल्थ यांची कादंबरी आहे, द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हिनिंग. सो ही एक कादंबरी आहे. परीक्षेत विचारले जाण्याचे चान्सेस याचे खूप कमी आहेत. परीक्षेत विचारले जाण्याचे 2 पुस्तकं आज आपल्याकडे आहेत महत्त्वाचे. सो डिस्कम्फर्ट ऑफ इव्हिनिंग असं ते आहे आणि एकंदरीतच चेहरा झाकलेला आहे तो तिथली सांस्कृतिकता आणि महिलांसंबंधीचे जे काही रेफरन्सेस आहे. सो द डिस्कम्फर्ट ऑफ इव्हिनिंग. त्याच्यानंतर जे काही लोणार सरोवर आहे, लोणार सरोवर न्यूजमध्ये होतं बघा. एकतर लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग बदलला होता है ना,
तर ते आपण सगळं बघितलं होतं. त्याच्यानंतर लोणार सरोवराचे जे काही रेफरन्सेस आपण बघितलेले आहेत, फॉर एक्झाम्पल जागतिक वारसा स्थळाचा रेफरन्स असेल की लोणारचं पाणी का कलर चेंज झाला होता वगैरे वगैरे. सो लोणारच्या बाबतीमध्ये त्या गोष्टी लक्षात ठेवा. येत्या काळात लोणारवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यातल्या त्यात काय झालेलं आहे की आपले जे मुख्यमंत्री आहेत तर विकास कामांना भेट देत असताना त्यांनी लोणार सरोवराला भेट दिलेली आहे आणि मोबाईलमध्ये त्यांनी ते सगळं छायाचित्र जे आहे ते त्याचं घेतलेलं आहे. तर आपले जे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे हे एकंदरच फोटोग्राफीच्या छंदासाठी ओळखले जातात. तर एकंदर हे सगळे फोटो मग सगळा जो तुम्हाला तेच दिसतंय की त्यांनी फोटो वगैरे काढला, पण हे आहे सगळ्यात महत्त्वाचं, लोणारचा रेफरन्स आपल्याला 100% विचारला जाऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर विज्ञान दिनी म्हणजे 28 फेब्रुवारी जे आहे त्या दिवशी इस्रो करून स्टार्टअप कंपनीचा उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे. सो पहिली अवकाश मोहीम जी आहे या वर्षीची ती 28 फेब्रुवारीला इस्रोद्वारे होणार आहे. हिच्यामध्ये ब्राझीलचा ॲमेझोनिया 1 आणि भारताचे 3 उपग्रह आपण सोडणार आहे. आता हे 28 तारखेला होणार आहे. तो ऑब्वियसली 28 फेब्रुवारीला ज्या वेळेस हे मिशन क्लिअर होईल तर त्याचे रेफरन्स घेऊन मग आपलं पुस्तक पब्लिकेशनसाठी जाईल. सो काही कमेंट्स होत्या की 2 महिन्याचं पुस्तक कधी येणार आहे, तर ते मार्चच्या 3-4 तारखेपर्यंत येईल आणि 28 फेब्रुवारीला ज्या वेळेस इस्रोचा हा प्रोजेक्ट क्लिअर होईल त्यावेळेस आपण त्याला ऑन पेपर घेऊ. आता जे काही ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक आहे C51 याच्या मदतीने चेन्नईपासून एक 100 किलोमीटर अंतरावर जे काही प्रक्षेपण स्थळ आहे तिथून हा उपग्रह सोडण्यात येणार आहे. सो PSLV C51 याचा तिच्यामध्ये वापर केला जाईल. सो ज्यावेळेस ही मोहीम होईल तर त्यावेळेस आपण बघूयात. प्लस जो काही आपला 28 फेब्रुवारी आहे विज्ञान दिनी, तर त्याचे विज्ञान दिनाचे रेफरन्सेस पण आपण तेव्हा बघूयात. आता दुसरा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे तो आहे स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी. तर जागतिक स्तरावरील रेडिओ वेधशाळा आहे ही. याच्यामध्ये कार्यकारिणीतले जर देश तुम्ही बघितले या स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरीमधले, तर दक्षिण आफ्रिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, इटली आहे, नेदरलँड, पोर्तुगाल, ब्रिटन. सो हे कार्यकारिणीमधले देश आहेत. निरीक्षक देशांचा जर तुम्ही विचार केला तर निरीक्षक देशांमध्ये कॅनडा आहे, जर्मनी, फ्रान्स, जपान, चीन, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड, स्वीडन आणि स्पेन. आता या प्रकल्पाअंतर्गत दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशांमध्ये रेडिओ दुर्बिणी उभारल्या जाणार आहेत. या दुर्बिणींद्वारे लाखो प्रकाश वर्ष दूरच्या रेडिओ लहरींची नोंद घेतली जाईल. या नोंदींचं विश्लेषण करून दीर्घिका, तारांच्या निर्मितीपासून अन्यत्र जीवसृष्टी आहे का या बेसिक गोष्टींचा रिसर्च केला जाईल. एकंदर त्याच गोष्टी आहेत की एकंदर अवकाश, युनिवर्स आणि त्याच्यामधली जीवसृष्टी या संबंधीच्या गोष्टी याच्यात असतील. भारताची याच्यात नेमकी भूमिका जी आहे ती महत्त्वाची आहे बघा. प्रकल्पासाठीची तांत्रिक प्रणाली जी आहे ती भारत विकसित करणार आहे. सो भारतातले जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना इथं स्कोप मिळेल. दुसरं म्हणजे काय की प्रकल्पातलं जे विभागीय विदा केंद्र आहे, रिजनल डेटा सेंटर, ते पुण्यात उभारलं जाणार आहे. सो MCQ करता हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि अंदाजे 600 कोटी रुपयांचं जे योगदान आहे ते भारत या प्रकल्पासाठी देणार आहे. सो 2 गोष्टी लक्षात ठेवा की स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी याच्यामध्ये भारत सगळ्यात टेक्निकल बाबी किंवा तांत्रिक बाबी देणार आहे. दुसरं म्हणजे याचं जे रिजनल डेटा सेंटर आहे ते कुठं असणार आहे, पुण्यात असणार आहे. पण स्क्वेअर किलोमीटर ॲरे ऑब्झर्वेटरी याच्या अंतर्गत रेडिओ दुर्बिणी कुठं असतील तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाला असतील. सो हा पण एक महत्त्वाचा MCQचा मुद्दा आहे. ओके. त्याच्यानंतर अ प्रॉमिस लँड. आता हे पुस्तक याचे वेगवेगळे रेफरन्सेस येत होते. बराक ओबामा यांच्या आत्मकथनाचा हा पहिला भाग आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष. तसं बराक ओबामा जे आहे, खरं तर अमेरिकेचं जे काही राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असते तिच्यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष खूप काही रस घेत नाहीत किंवा म्हणजे एकंदरच ते त्यांचं राजकीय आयुष्य जगलेले असतात है ना, आणि ते त्या याच्यामध्ये तितकासा इंटरेस्ट दाखवत नाही. परंतु बराक ओबामा जे आहेत ते यावेळेच्या इलेक्शनमध्ये ते बऱ्यापैकी ॲक्टिव्ह दिसून आलेले आहेत आणि अ प्रॉमिस लँड नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे ते चर्चेत येत होतं. आता बराक ओबामा यांचं हे जे पुस्तक आहे भारतात चर्चेत का आलं, कारण एकंदरच बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना काँग्रेस सत्तेत असणं आणि काँग्रेसचे मग राहुल गांधी असतील, मनमोहन सिंग असतील, सोनिया गांधी असतील यांच्या संबंधीचे काही संदर्भ त्या पुस्तकात आहेत आणि ज्या संदर्भांवरून ना त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने अर्थ काढणं आणि ते पेपरमध्ये न्यूज येत राहणं, तर त्या गोष्टी झालेल्या आहेत, आपण मागेही बघितल्या होत्या. सो हे जे पुस्तक आहे अ प्रॉमिस लँड याचे चान्सेस 99.99% आहे, हे परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. इव्हेंट मेट फॉर मेमरी चौरी चौरा 1922. आता हे जे पुस्तक आहे हे पुस्तक आहे आता पब्लिश झालेलं नाही आहे. हे पुस्तक 1995 मध्ये पब्लिश झालेलं आहे.
चौरी चौराची जी घटना आहे त्याच्याबद्दल आपल्याला फार कमी रेफरन्सेस माहीत असतात, किंवा पुस्तकात जरी आपण बघितलं की बाबा है ना असहकार आंदोलन, त्याच्यामधून आंदोलक चिडलेत आणि है ना पोलिसांचं जर काही भूमिका होती तिच्यातून त्यांनी पोलीस चौकी जाळली वगैरे वगैरे, एवढे रेफरन्सेस, आणि मग त्याच्यानंतर गांधीजींनी कॉल ऑफ केलं सगळं. पण एकंदर चौरी चौरा संबंधीचे अपरिचित जे काही फॅक्ट्स आहेत अजून त्याची माहिती देणारं हे पुस्तक आहे शाहिद अमीन यांचं. चौरी चौराला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. ओके, तर त्या इच्छाने चौरी चौराचे प्रश्न येत्या काळात 100% आपल्याला इकडं तिकडं दिसतील, तर त्याच्यामुळे हे एक लक्षात ठेवा. आता हे प्रॉमिस लँड, अ प्रॉमिस लँड हे जे बुक आहे बघा, ह्या पुस्तकाचं फ्रंट बराक ओबामांचं चित्र आहे स्वतःचं, अ प्रॉमिस लँड, आत्मकथन आहे त्यांचं, तर हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इव्हेंट मेटाफर अँड मेमरी, चौरी चौरा 1922. आता हे इव्हेंट मेटाफर मेमरी जे आहे चौरी चौरा है ना, तर हे पुस्तक नाही विचारलं गेलं तरी पण तुम्हाला चौरी चौराचा रेफरन्स माहीत असणं गरजेचं आहे. प्राध्यापक द्विजेंद्र नारायण किंवा डी.एन. झा. डी.एन. झा आता स्पर्धा परीक्षा करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत आहे की है ना, इतिहास संशोधन, इतिहासकार, त्यांची पुस्तकं पण आपण वापरतो बऱ्यापैकी. सो त्यांचं निधन झालेलं आहे डी.एन. झा यांचं, ते एक लक्षात घ्या. जम्मू काश्मीरमध्ये 4G मोबाईल इंटरनेट सुरू झालेलं आहे. 5 फेब्रुवारी 2021 म्हणजे कालपासून जम्मू काश्मीरमध्ये 4G मोबाईल इंटरनेट सुरू करण्यात आलं. 18 महिन्यांनंतर 4G सेवा सुरू करण्यात आली. 5 ऑगस्ट 2019 पासून जम्मू काश्मीरमध्ये 4G मोबाईल इंटरनेट बंद होतं. हा खूप महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. जवळपास 18 महिने, 18 मंथ्स, आणि याच्याबद्दल बरेचसे इश्यू झालेत. सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं होतं की तुम्ही आम्हाला प्रॉपर जे आहे 4G इंटरनेट द्या. मधल्या काळात एक इश्यू झाला होता की हे सगळं जे लॉकडाऊन होतं मग त्याच्यामध्ये ऑनलाईन एज्युकेशन, आणि तिच्यामध्ये पण याच्यातले इश्यू येत होते कारण तिथं 2G होतं है ना, आणि तिच्यावर मग ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली वर्क होत नव्हत्या, आणि त्या काळात सुद्धा याच्यावर बरेच चर्चा झालेली आहे. परंतु गव्हर्नमेंटचं जे काही स्टँड याच्यामध्ये होता तो स्टँड सिक्युरिटीचा होता, सुरक्षेचा होता, की हे जे हाय स्पीड इंटरनेट आहे ते हाय स्पीड इंटरनेटचा वापर गैरमार्गाने केला जाऊ शकतो, चुकीच्या गोष्टींसाठी केला जाऊ शकतो है ना, अराजकता त्याच्यातून पसरू शकते, ही सरकारची भूमिका होती. कारण आपण जे काय केलं होतं की 5 ऑगस्ट 2019 कलम 370 जे आहे ते हटवण्यात आलं होतं, आणि तो एक महत्त्वाचा एक सेन्सिटिव्ह मुद्दा होता. आणि त्याच्यामुळे जर 4G स्पीडचं आपण हाय स्पीडचं इंटरनेट दिलं तर त्याच्यातून काही चुकीची माहिती जाऊ शकते किंवा लोकांना भडकवण्याचे प्रकार होऊ शकतात, अशा पद्धतीने. सो हा गव्हर्नमेंटचा स्टँड होता, आणि तिथल्या लोकांचा जो स्टँड होता की ऑब्वियसली आता साधी गोष्ट आहे की इथं प्रत्येकाला इंटरनेट है ना, तर प्रत्येकाला हवं आहे, आणि त्याच्यामुळे तिथला जो तरुण वर्ग होता तो विशेष याच्याने नाराज होता. टाळेबंदीमधले इश्यू होते. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जे आहेत त्यांनी 4G मुबारक असं ट्विट केलं आहे. हे ट्विटही है ना प्रत्येक मराठी पेपर असू देत, इंग्लिशमध्ये सर्वदूर आलेलं आहे. सो इंडोनेशिया हा जो देश आहे, या इंडोनेशियाने शाळेत हिजाबवर बंदी आणलेली आहे. आता बघा, हिजाब संबंधीची आपण एक न्यूज बघितलेली आहे आपल्या इयरबुक है ना 2021मध्ये, फोटोसकट मी दिलेला आहे है ना. न्यूझीलंड संबंधीची न्यूज आहे. कुठली न्यूज आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. ओके, आणि ऑब्वियसली आपण हे ते ऑलरेडी चर्चेत पण घेतलं होतं की हिजाब काय आहे ना, की आता हिजाब हे मुस्लिमांमध्ये डोक्यावर परिधान करायचं एक वस्त्र आहे महिलांच्या बाबतीमध्ये. हेड स्कार्फ्स त्याला म्हटलं जातं. आणि इंडोनेशियाच्या ज्या काही शाळेत मुली आहेत त्यांना हिजाब वापरण्यावर बंदी घालण्यात आली. कारण याचं रिझन असं आहे की ज्या बिगर मुस्लिम मुली होत्या त्यांना हिजाब परिधान करण्याची सक्ती तिथल्या शाळा करत होत्या, आणि जर शाळांनी शासनाच्या आदेशाचं पालन केलं नाही तर त्यांचा निधी रोखला जाईल, हेही इंडोनेशियाने सांगितलेलं आहे. सो बेसिकली जर मुली स्वतःहून ते परिधान करतायत, आणि ते टिपिकल मुस्लिम रिलिजनमध्ये आहे की प्रत्येक धर्माची आपली वेशभूषा आहे है ना. धर्म काय म्हणजे त्या जाती आणि वेगवेगळ्या याच्यावर रिजननुसार पण बदलतं. दॅट्स वाय भारतात तुम्ही बघू शकता की कशी क्रेडिबल इंडिया आणि ती डायव्हर्सिटी आहे द सेम वे. दुसरं आहे की जामतारा. जामतारा हे तुम्ही वेब सिरीज वगैरे बघितली असेल बघा नेटफ्लिक्सवर है ना. भारताचं फिशिंग कॅपिटल म्हटलं जातं बघा जामताराला. जामतारा कुठं आहे? झारखंड. तर हे एक लक्षात ठेवा. आणि तिथं लायब्ररी मुवमेंट सुरू केली गेलेली आहे, आणि लोक तिथं अभ्यास वगैरे करतात. कारण जामतारामध्ये काय आहे ना की जवळपास जो यूथ आहे तो यूथ फिशिंगमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला कॉल येतो, कॉल आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात की तुमचं अकाउंट हे झालेलं आहे, किंवा है ना तुम्ही कुठून तरी खरेदी केली होती त्याचा असा असा इश्यू आहे, तुमचे डिटेल्स घेतले जातात वगैरे. सो जामतारा जे आहे इट्स अ फिशिंग कॅपिटल ऑफ इंडिया, झारखंडमध्ये आहे. एवढे बेसिक फॅक्ट्स जरी लक्षात ठेवले, आणि तिथं लायब्ररी मुवमेंटमुळे ते चर्चेत आलेलं आहे. सो जामतारा हे फार महत्त्वाचं आहे. ओके,
आणि सायबर क्राईमसाठी ते खूपच ओळखलं जातं. म्हणजे फार जगात भारतातले सगळे इकडून तिकडून जे काही पोलीस डिपार्टमेंट्स आहेत ते जामताराला भेटून आलेले आहेत. सो ती एक बाब लक्षात ठेवा. भारत, जापान आणि श्रीलंका यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. त्यातल्या त्यात भारत आणि जापानच्या बाबतीत तो फार महत्त्वाचा होता. तो होता ECT. ओके, हे काय होतं? ईस्ट कंटेनर टर्मिनल. ओके, आता याच्यामध्ये काय आहे की भारताचा सहभाग आहे, जापानचं पण डोनेशन बऱ्यापैकी आहे, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. परंतु ऐन वेळेस आता श्रीलंका काय आहे ना, तर की ते जरा नाटक करतं आहे. आणि श्रीलंकेला जो काय आहे की चीनची जी काही जवळीक आहे आणि चीनची जी इन्व्हेस्टमेंट आहे, मग त्याच्यामुळे असं होतं आहे का? सो ECTची जी डील आहे ती जर ओव्हरटर्म केलेलं आहे श्रीलंकाने जर गडबड केली तर मग भारताचे जे काही एफर्ट्स आहेत आणि जपानचे एफर्ट्स आहेत तर ते वाया जातील. सो एवढं एक लक्षात ठेवा MCQ करता की ईस्ट कंटेनर टर्मिनल हा 3 देशांचा प्रोजेक्ट होता आणि हा श्रीलंका बेस्ड प्रोजेक्ट आहे श्रीलंकेतला. सो याच्यात भारत, जपान, श्रीलंका. फक्त आता याच्यामध्ये श्रीलंका गडबड करतं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात मेजर इश्यू जो आहे याच्यामधला की चीनची जी काही हेवी इन्व्हेस्टमेंट तिथं आहे, की चीन बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट आणि चीनचा तो मेजर मुद्दाच आहे. आणि त्याच्यामुळे जे काय आहे की भारताला किंवा जपानला सेटबॅक बसू शकतो आहे त्या काळात. पण भारत प्रयत्नरत आहे की ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. सो हा एक ECTचा मुद्दा एक लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन जे आहे की ज्या काही रजिस्टर्ड अनरिकग्नाइज पार्टीज आहेत त्या जवळपास 10 वर्षात डबल झालेल्या आहेत. राजकीय पक्ष जे आहेत की नोंदणीकृत आहेत परंतु रिकग्नाइज नाही आहेत. म्हणजे जसं आता ना तुम्हाला एक बेसिक त्याचा क्रायटेरिया आहे पॉलिटीमध्ये. तुम्ही पॉलिटीच्या पुस्तकातून राजकीय पक्ष वाचणं अपेक्षित आहे याच्याकरता, हा ना. म्हणजे स्टेट पार्टी कधी होते, नॅशनल कधी होते, हा ना. एखादी पार्टी रिकग्नाइज होण्यासाठीचं बेसिक किंवा त्यांना किती मतं मिळाली पाहिजे वगैरे वगैरे त्या ह्याच्याने. ADRचा हा रिपोर्ट आहे आणि ADR जी आहे की असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स. आता याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की फक्त जेवढ्या रजिस्टर्ड पण अनरिकग्नाइज पार्टीज आहेत जवळपास 2301, याच्यापैकी फक्त 78 पॉलिटिकल पार्टीजनी 2018-19मध्ये त्यांना किती लोकांकडून पैसे आलेत हे सांगितलेलं आहे. ओके, म्हणजे त्यांच्याकडचं जे काही आहे ना पब्लिक डोमेनमधली जी काही सगळी माहिती आहे ते फक्त 78 पक्षांनी दिलेली आहे की किती पैसा त्यांच्याकडं आला. मग तुम्ही विचार करू शकता फक्त 3.3%. आणि हे इलेक्शन कमिशनच्या बाबतीमध्ये जे आहे की त्यांना माहिती घेणं किंवा ते सक्तीने घेणं असे प्रकार आपल्याकडं होत नाहीत किंवा ते का त्याच्यामध्ये रिफॉर्म्स होणं फार गरजेचं आहे. की तुम्ही जर फॉर एक्झाम्पल तुमचे जे डोनेशन आहेत ते डोनेशन जर तुम्ही डिक्लेअर केले नाहीत तर तुमचं मग सगळ्यात रजिस्ट्रेशन पण गेलं पाहिजे. याच्यासाठी इलेक्शन कमिशनने काही स्ट्रिक्ट गोष्टी करणं गरजेचं आहे. 10 वर्षामध्ये म्हणजे बघा 2010मध्ये नोंदणीकृत अनरिकग्नाइज पॉलिटिकल पार्टी होत्या 1112. त्यांची संख्या 2019मध्ये झाली 2301. तर हा पण एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे. 10 वर्षामध्ये त्या ज्या पार्टीज आहेत जवळपास डबल झालेल्या आहेत. संख्या वाढते राजकीय पक्षांची, त्यांच्याकडे येणारा पैसा ते काय जमा करतात पण त्याची योग्य माहिती जी आहे ती इलेक्शन कमिशनला जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे आपल्या याच्यामध्ये तो मुद्दा एकच आहे, तो म्हणजे काय की हे जे फंडिंग आहे राजकीय पक्षांचं ते फंडिंग क्लिअर होत नाही. ते फंडिंग क्लिअर न झाल्यामुळे जे काही इलेक्टोरल करप्शन आहे म्हणजे इलेक्शनमधलं जे काही करप्शन आहे, भ्रष्टाचार आहे, तर तो भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होत राहतो आणि त्याच्या संबंधीची पाळंमुळं आपल्याला खोदता येत नाही की शोधता येत नाही. ओके, सो इलेक्टोरल बॉन्ड नावाची कन्सेप्ट पण तुम्हाला माहीत पाहिजे की जी याच्याशी संबंधित होती. त्याच्यानंतर नाना पटोले यांची न्यूज आपण काल बघितली होती. आज नाना पटोले यांची राजकीय कारकीर्द आलेली आहे बघा. हा ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे पॉलिटिकल लोक असतात हे कधी झेडपीचे मेंबर होते का. राजू शेट्टींचा प्रश्न आहे बघा मेन्समध्ये. राजू शेट्टींवर प्रश्न होता आणि त्यांनी सगळंच विचारलं होतं त्याच्यावर की ते झेडपीचे मेंबर होते, आमदार होते, खासदार होते. मग नाना पटोले जे आहेत तर छावा नावाची एक युवक संघटना आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनी समाजकारण राजकारण सुरू केलं. 1990मध्ये जिल्हा परिषद सदस्य, 1999मध्ये विधानसभेचे सदस्य, 2014मध्ये लोकसभेचे सदस्य. सो झेडपी है ना, आमदार खासदार सर्व ठिकाणी निवडून आलेले आहेत. तर हे एक लक्षात ठेवा. टिलीमिली मालिकेबद्दल बिनचूक विधान निवडा. 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं बरोबर. सह्याद्री वाहिनीवर आहे बरोबर. 1 जानेवारी 21 पासून सुरू करण्यात आली नाही. हा प्रोजेक्ट जो आहे तो जुलै 2020 पासूनचा प्रोजेक्ट आहे. सो अ आणि ब. ओके, जागतिक कर्करोग कधी साजरा केला जातो जागतिक कर्करोग दिन? सो 4 फेब्रुवारी. इंडियन कॅन्सर जिनोम ॲटलास जो आहे त्यासंबंधीचं योग्य विधान.
कर्करोगाच्या संशोधनासाठी पहिल्यांदाच राष्ट्रीय स्तरावर प्रकल्प राबविण्यात येत आहे, बरोबर. स्तनाच्या कर्करोगाच्या अभ्यासापासून हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे, हेही बरोबर. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहेत. आयशा अझीजबद्दल योग्य विधान निवडा. 2011 देशातील सर्वात तरुण वैमानिक विद्यार्थिनी वैमानिक म्हणून परवाना मिळाला, बरोबर. काश्मीरी महिलांच्या सशक्तीकरणाचे प्रतीक बनले आहे, हेही बरोबर आहे. सो अ आणि ब योग्य आहे. रायटिंग विथ फायर भारतीय लघुपट जो आहे त्याला सनडान्स महोत्सव 2021 परीक्षकांच्या विशेष पुरस्कार मिळाला, हेही योग्य आहे. रायटिंग विथ फायर हा लघुपट खबर ये लहरिया या दलित महिलांच्या वृत्तपत्रावर आधारित आहे. दोन्ही स्टेटमेंट योग्य आहे. ओके. सो 5 फेब्रुवारी 2021 लोकशाही निर्देशांक 2020 भारताचा क्रमांक कितवा आहे? 53, 27, 51, 99. ओके. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेबद्दल योग्य विधान निवडा. मार्च 2023 7,916 जलसंधारण योजनांची दुरुस्ती करणे याच्यात अपेक्षित आहे. योजनासाठी 1,340 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे. फक्त ब यापैकी नाही. कॅस्पियन समुद्र व पर्शियन आखाताच्या मध्ये असणारा देश कोणता? इराक, इराण, तुर्कमेनिस्तान, पाकिस्तान. हिजबुल्ला ही संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे? सुदान, इराक, लेबनन, नायजेरिया. स्विच दिल्ली ही मोहीम कशाशी संबंधित आहे? वीज बिल, इलेक्ट्रिक वाहनं, प्रदूषण, करोना. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.